नमस्कार. संत रविदास वार्ता न्यूज प्रतिनिधी जय हरी बांगरे. आज आलेलो आहोत आपण कार्यकारी अभियंता जायकवाडी पाटबंधारे विभाग या कार्यालयावर. या ठिकाणी आमच्या हक्काचं चारी पूर्ण झाली पाहिजे असा विषय घेऊन काही शेतकरी या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत. आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया. नमस्कार. आम्ही सर्व शेतकरी राहणार जवळजुटा इथून आलेलो आहोत. आष्टी शाखा क्रमांक 12 इथे आमचं जवळपास 8 दिवसापासून उपोषण सुरू आहे. आष्टी शाखेनं कोणतीच दखल घेतली नाही, तीर्थपुरी शाखेनं कोणतीच दखल घेतली नाही. त्याच्यानंतर आम्हाला या ठिकाणी पैठण इथं नाथसागर इथं आज आमरण उपोषणासाठी यावं लागलं. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण आमची जी मागणी होती, मूळ मागणी होती की चारी क्रमांक 41 वरील मायनर 3चा सब 1 गट क्रमांक 63 मधील शेतकऱ्यांना पूर्ण मोडून जमीन वैतीस आणली. आम्ही याच्या आधी आष्टी शाखेला 12 दिवस उपोषणाला बसलो. तेव्हा कुठंतरी जायकवाडी पाटबंधारे विभागानं पोलीस बंदोबस्तात ती चारी करून दिली. हे माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत त्याच्यानंतर त्यांनी 2 महिन्यातच मोडून टाकली. तुमच्या गावाचं नाव सांगा आणि गट नंबर सांगा. राहणार जवळजुटा, तालुका पाथरी, जिल्हा परभणी, गट क्रमांक 63 मध्ये चारी पूर्ण मोडून जमीन वैतीस आणलेली आहे. आपल्याला चारीचं पाणी न मिळाल्यामुळे आपल्या शेतातील पिकाला काय दुष्परिणाम आहे व याचे आपल्याला परिणाम काय भोगावे लागते. आमच्या शेतातील जे पिकं सध्या तुम्ही बघत असताना अत्यंत पावसाचं प्रमाण कमी झाले, त्याच्यामुळे पूर्ण पिकं आमचे वाळून गेलेत. त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे नुकसान भरपाईची सुद्धा मागणी करणार आहोत. कारण आमच्या हक्काचं पाणीच आज बंद झाले आणि डिपार्टमेंट कोणतीच कारवाई करीत नाही. शेती व्यतिरिक्त आपल्याकडं आपली उपजीविका भागवण्यासाठी दुसरा काही उद्योगधंदा आहे काय? नाही, सध्या काहीच नाही. शेतीवर अवलंबून शेती. किती शेतकऱ्यांना या चारीचं पाणी मिळतंय? जवळपास 150 शेतकऱ्यांना मिळते पाणी. म्हणजे किती हेक्टर जमीन या चारीच्या पाण्याखाली आहे? 100 हेक्टर. 100 हेक्टर जमीन या चारीच्या पाण्याखाली आहे. आपल्याला पाणी मिळत नाही. शेतकऱ्यांनी ती चारी काढलेली आहे. जर आपली मागणी पूर्ण नाही झाली तर आपला शेवटचा या पाटबंधारे विभागाला काय संदेश असेल? आज आमचं या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपोषणावर ठाम राहणार. आमचा जीव गेला तरी हरकत नाही. ओके. संत रविदास वार्ता न्यूज प्रतिनिधी जय हरी बांगरे, पैठण.